Hello everyone, let's talk about the next part of this topic, that is epidemiology. Okay, National Immunization Schedule. ओके, आपण वॅक्सिनेशन कधी कधी दिलं पाहिजे आणि कुठल्या एज ग्रुपला पेशंटला किंवा कुठल्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये आपण वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे, हे एक प्रत्येक त्या देशामध्ये एक टाइम टेबल बनवलं जातं. ओके, आपण आपल्या देशातलं लसीकरणचं नेमकं शेड्यूल कसं आहे, त्याचं टाइम टेबल कसं आहे ते आपण बघूया. ऑल प्रेग्नेंट वुमन्स, infants and children at a specified time must be vaccinated against communicable disease so as to give protection against such a disease, that is chickenpox, diphtheria, TB वगैरे. कुठले कुठले एज ग्रुप आहेत बघा त्यामध्ये. प्रेग्नेंट वुमन्स आहेत, ओके, इन्फंट्स आहेत, लहान मुलांना आपण डोस देतो, चिल्ड्रन्स असतील आणि प्रेग्नेंट वुमन असतील. ठीक आहे. All the countries have their own immunization schedule, okay, according to their local needs and feasibility. Okay, प्रत्येक देशाचं आपापलं एक इम्युनेशन शेड्यूल आहे. वॅक्सिनेशन कधी कधी केलं पाहिजे आपण त्याचं त्यांनी शेड्यूल बनवलेलं आहे. आपल्या देशाचं शेड्यूल आहे बघा. While deciding the immunization schedule, following points must be taken into consideration. हे इम्युनेशनचं टाइम टेबल, लसीकरणचं टाइम टेबल बनवताना हे सगळे फॅक्टर त्यांनी लक्षात घेतलेले आहेत. त्यामध्ये एज ऑफ चाइल्ड काय, अवेलेबिलिटी ऑफ इफेक्टिव्ह वॅक्सिन आहेत की नाही, कॉस्ट ऑफ वॅक्सिन आणि मिनिमम नंबर ऑफ व्हिजिट टू हेल्थ सेंटर बाय मदर अँड चिल्ड्रन. ओके, स्टेट ऑफ इम्युनायझेशन म्हणजे कुठल्या एज ग्रुपला देऊ शकतो, पण एज किती असला पाहिजे, इम्युनायझेशन एजंटचं नाव दिले त्यांनी, नंबर ऑफ डोस दिलाय आणि रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कुठल्या रूटने आपण तो पर्टिक्युलर तो वॅक्सिन आपण देऊ शकतो. इन्फंट्स मध्ये बघा 6 वीक, 6 आठवड्याच्या बाळाला आपण डीपीटी वॅक्सिन देतो. डीपीटी म्हणजे काय, डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस. डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस ती किती डोस देतो आपण, 3 डोस देतो. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय, इंट्रामस्क्युलर, त्याला आपण IO म्हणतो. नेक्स्ट 6 आठवड्याच्या नंतर आपण 9व्या महिन्यामध्ये पोलिओचं वॅक्सिन देतो, ते 3 डोस देतो आपण. ओके, 3 रविवार म्हणा. पर ओरल, PO म्हणजे काय, पर ओरल. ओके, ओरल रूट थ्रू आपण काय करतो, वॅक्सिन देतो. 9 और 12 मंथ. ओके, BCG वॅक्सिन देतो आपण. नंबर ऑफ डोस 1 आहे आणि रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ID म्हणजे काय, इंट्राडर्मल. BCG म्हणजे काय, बॅसिलस कॅल्मेटेगॉरिन. ओके, आणि मिसलचं पण एक इंजेक्शन देतो, 1 डोस. SC म्हणजे काय, सबक्युटॅनियस रूट. ओके, बिनिथ युअर स्किन. चिल्ड्रन्स 16 to 24 मंथ्स DPT वॅक्सिन आणि पोलिओ वॅक्सिन देतो आपण, त्याला 1 डोस देतो आणि इंट्रामस्क्युलर आणि पर ओरल रूट थ्रू देतो. 5 to 6 इयरला DT आणि टायफॉइड. DT म्हणजे काय, डिप्थेरिया टिटॅनस, 1 इंजेक्शन देतो आणि टायफॉइडचे 2 डोसेस देतो आपण, इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनियस रूट थ्रू. तेच बाळ 10 वर्ष झाल्यानंतर TTचं इंजेक्शन देतो आणि टायफॉइड देतो आपण, टायफॉइडचं इंजेक्शन 1 डोसमध्ये देतो आणि इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनियस. ओके, 16 इयर्स टायफॉइड, टिटॅनस, टायफॉइड आणि टायफॉइडचा हे एजंट आहेत, वॅक्सिनचे नाव आहेत आणि 1 डोस देतो IMSC. ओके, हे लक्षात कसं ठेवायचं बघा. 6, 9, 16, 5, 10, 16. ओके, असं एज ग्रुप लक्षात ठेवा. DPT पोलिओ, BCG मिसेल्स, DPBM, DPDT, TTTT. ओके, फर्स्ट लेटर 1 लक्षात ठेवा. हे 3, 3 आणि 2, बाकी सगळे 1 डोस आहेत. इथं IMPO, IDSC, परत पुढे बघा IMPO, IMSC, 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 असंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रेग्नेंट वुमन बघा 16 to 36 मंथ्स ऑफ प्रेग्नन्सी, त्यामध्ये आपण TTचं इंजेक्शन देतो, 1 इंजेक्शन देतो इंट्रामस्क्युलरली. ओके, बूस्टर डोस. DPT म्हणजे काय बघा, डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस. BCG म्हणजे बॅसिलस कॅल्मेटेगॉरिन आणि DT म्हणजे डिप्थेरिया टॉक्झॉइड आणि TT म्हणजे काय, टिटॅनस टॉक्झॉइड. ठीक आहे, कळतं. हे काय तुमचे फुल फॉर्म आहेत या
वॅक्सिनचे नावाचे, ठीक आहे, हे पाठ पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट आहे हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन. बऱ्याच वेळा आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा घालवल्यानंतर हॉस्पिटल मधल्या काही वेगवेगळ्या डिसीज कंडिशनचे लोक असल्यामुळे त्यामध्ये जर्म्स किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. आपल्याला काही वेळेला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथले काही स्मेल म्हणा, तिथले काही वॅक्सिनेशन, तिथल्या काही रोगराईमुळं आपल्याला नवीन कुठले तरी आजार होऊ शकतात. त्याला आपण काय म्हणायचं, हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज नॉस्कोमियल इन्फेक्शन. हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शनला काय म्हणायचं आपण, नॉस्कोमियल इन्फेक्शन. दे आर डिफाइंड ॲज the infections acquired by the patient after they have been admitted to the hospital. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर होणाऱ्या डिसीजला आपण काय म्हणायचं, हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन. पॉझिटिव्ह पॅथोजेन्स बघा, स्टॅफिलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस, ई कोलाई, कॉर्निओबॅक्टेरियम, डिप्थेरिया, क्लोस्ट्रिडियम, टिटॅनी एक्सेट्रा, हे काय त्याचे पॉझिटिव्ह एजंट आहेत. याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन होऊ शकतं. मोड ऑफ ट्रान्समिशन, पेशंट अँड देअर आर्टिकल्स लाईक लिनन, बेड, क्लोथ्स, ओके, याच्यामुळे होऊ शकतं. अनस्टरलाइज इन्स्ट्रुमेंट असेल तर, सगळे आता शक्यतो स्टरलाइज इन्स्ट्रुमेंट वापरतात. इन्फेक्टेड हँड्स ऑफ नर्सेस, सर्जन्स अँड वॉर्ड बॉयज हु कम इन कॉन्टॅक्ट विथ पेशंट, असं शक्यच नाही आता. कंटॅमिनेटेड फूड, वॉटर अँड ब्लड. सिम्पटम्स अँड साइन ऑफ हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन बघा, फिवर होऊ शकतं, हेडेक होऊ शकतं, रॅशेस येऊ शकतात, कफिंग होऊ शकतं, डायरिया होऊ शकतं, ठीक आहे. कॉमन हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन, एलिमेंटरी, रेस्पिरेटरी, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन, वुंड इन्फेक्शन हे होऊ शकतं. कसं प्रिव्हेंट केलं पाहिजे बघा, आयसोलेट द इन्फेक्शियस पेशंट, आयसोलेट केला पाहिजे सेफ जागेत. आर्टिकल्स अँड डिस्चार्ज ऑफ पेशंट शुड बी डिसइन्फेक्टेड इमिडिएटली. डॉक्टर, नर्सेस अँड अटेंडिंग स्टाफ शुड वेअर फेस मास्क अँड ॲप्रन, घातले पाहिजे त्यांनी. ऑल निडल सिरंज इंस्ट्रुमेंट शुड बी स्टरलाइज. Vacuum cleaning must and wet cleaning of rooms should be done regularly, and disinfectant used to kill the microorganisms. Okay. Entry of visitors should be restricted in the rooms where patients with communicable disease are admitted. Okay. जे पेशंट कम्युनिकेबल डिसीज पासून त्रस्त आहेत अशा शक्यतो पेशंटकडं नॉर्मल आणि हेल्थी पर्सननी जाऊ नये. त्याच्यामुळे काय होईल, एकतर त्याचा रोग सुद्धा वाढत जाईल किंवा त्याचा रोग तुम्हालाही होऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे गिव्ह प्रॉपर ट्रीटमेंट टू द पेशंट. ओके. नेक्स्ट पार्ट आहे द फंक्शन ऑफ इन्फेक्शन कंट्रोल रूम. ओके. अप्रोप्रिएट मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ कम्युनिकेबल डिसीज. एज्युकेट द एम्प्लॉई इन appropriate manner to prevent spread of infection. Immunization of hospital employee. हॉस्पिटल मधल्या एम्प्लॉई सुद्धा इम्युनायझेशन केलं पाहिजे. मॉनिटरिंग अँटीबायोटिक युटिलायझेशन. डेव्हलपमेंट सर्व्हिस सिस्टम विच आयडेंटिफाईज द पेशंट विथ कम्युनिकेबल डिसीज. नेक्स्ट आहे डिसइन्फेक्शन कसं केलं पाहिजे आपलं. ओके. आता हॉस्पिटल मधलं स्पेशली ऑपरेशन थिएटर किंवा सर्जिकल ऑपरेशन थिएटर किंवा जिथं पेशंट ऍडमिट असतात त्या ठिकाणी जो डिसइन्फेक्ट करतो. Disinfection is the process of killing the pathogenic microorganisms from their inanimate articles. Disinfectants are the agents which are used to kill the pathogenic microorganisms on the inanimate articles. Okay. Disinfection is the process. Disinfectant are the agent. असं लक्षात ठेवा, दोन्ही डेफिनेशन सेम आहेत. ओके. इथं प्रोसेस शब्द आहे, इथं एजंट शब्द आहे. ओके. टाइप ऑफ डिसइन्फेक्शन नंबर 1 बघूया आपण. 3 टाइप्स आहेत, कॉन्करंट, टर्मिनल आणि प्रोफायलॅक्टिक. कॉन्करंट. Concurrent disinfection means immediate destruction of infectious material excreted by the patient like feces, urine, sputum, vomiting, etc. ओके. हे आपण इमिडिएटली काय केलं पाहिजे, बर्न करून टाकलं पाहिजे. टर्मिनल डिसइन्फेक्शन, त्यामध्ये डिस्चार्ज ऑफ पेशंट और लाईज ऑल द बेडिंग युटेन्सिल्स आर्टिकल्स रूम इज डिसइन्फेक्टेड. टर्मिनल म्हणतो आपण. प्रोफायलॅटिक with soap and water, boiling water, pasteurization of milk, treatment of tap water, chlorinations are some of the examples of prophylactic disinfections. Okay. Classification of disinfectant दिले. नॅचरल मध्ये एअर, सनलाइट आहे. फिजिकल मध्ये बर्निंग, ड्राय हीट, बॉइलिंग, स्टीम, अंडर प्रेशर, रेडिएशन. केमिकल मध्ये लिक्विड, सॉलिड आणि गॅसियस. ओके. नॅचरल डिसइन्फेक्टंट मध्ये फ्रेश एअर आणि सनलाइट. फिजिकल डिसइन्फेक्टंट मध्ये ड्रेसिंग असतील, स्वॅब असतील, कॅन बी डिस्पोज बाय बर्निंग. त्याच्यानंतर बर्निंग ऑफ इन्फेक्शियस मटेरियल कॅन बी डन इन अ apparatus known as incinerator. ओके.
आपण त्यामध्ये काय करतो, सगळे इन्फेक्शियस मटेरियल जे जे असतील त्यामध्ये आपण जाळून टाकतो. इफ इट इज नॉट अवेलेबल, बर्निंग शुड बी डन इन अन ओपन अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. जिथं वसतिगृह किंवा लोकवस्ती नसेल त्या ठिकाणी आपण जाऊन काय करतो, जाळून टाकतो. ड्राय हीट. For this type purpose, hot air oven is used where temperature of 160 to 180 degrees Celsius is maintained. हा तुमचा हॉट एअर ओव्हन आहे, ठीक आहे. कळतं. दिस मेथड इज यूज फॉर डिसइन्फेक्शन ऑफ ग्लासवेअर्स. ओके, जे आपण सर्जिकल डिपार्टमेंटमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये यूज करतो ग्लासवेअर्स. सिरिंजेस अँड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स कॅन बी डिसइन्फेक्टेड. परत रिपीट करतो. हॉट एअर ओव्हनमध्ये आपण काय काय डिसइन्फेक्ट करतो बघा. ग्लासवेअर्स असतील, सिरिंजेस असतील आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील, ठीक आहे. ते आपण इथे काय करतो, स्टरल करून घेतो. बॉइलिंग द मटेरियल इन वॉटर फॉर 15 to 20 minutes kills all germs and boiling for 30 minutes may kill all spores. This method is suitable for handkerchiefs, bedsheets, cooking utensils, syringes. हे आपण यूज करतो या पर्टिक्युलर कंपोनेंट साठी. स्टीम अंडर प्रेशर. फॉर दिस पर्पज an autoclave is used where a temperature of 121 degrees Celsius is maintained. Ionizing agent. Okay. Disinfection, ionizing radiation मध्ये बघा. This is newer technique and the agent used for this purpose is known as infrared from electrically heated elements. Okay. Disinfection procedure बघा. Feces and urine चं disinfection कसं करणार. Feces and urine should be collected in an impervious container. त्याच्यावरती कशाचं इम्पॅक्ट होत नाही असं कंटेनरला आपण impervious container म्हणतो. To which an equal volume of of following disinfectant is added and allowed stand for 2 hours. Bleaching powder, formalin solution आणि क्रिसॉल्स हे आपण 8, 10 and 5% मध्ये यूज करतो, ठीक आहे. आफ्टर डिसइन्फेक्शन द कंटेनर इज एम्प्टीड इन ड्रेनेज. ओके, ठीक आहे. असं दिलेलं आहे त्यामध्ये. स्पुटमचं कसं करू शकतो बघा. स्पुटम इज कलेक्टेड इन प्रॉपर कंटेनर. हे स्पुटम कंटेनर आहे, इथं दिलंय तुम्हाला. ओके, त्यामध्ये आपण थुंकी कलेक्ट करतो. ओके, कळतं. त्यानंतर when the amount of sputum is large as the case of TB, then it is collected in either disposable cups. Okay, आणि त्याच्यामध्ये a large amount of sputum can be identified by boiling and autoclaving for 20 minutes. Okay, रूमचं disinfection procedure हे त्यामध्ये दिलंय बघा 3 नंबर पॉइंट मध्ये. केमिकल डिसइन्फेक्ट कॅन बी कॅरिड आउट युजिंग 2 to 3% crisol, 5% phenol, 10% formalin solution or on a concentrated solution for bleaching powder. ओके, कळतं. हे असं रूम क्लीन करून घेतला पाहिजे आपण क्लिनिंग इक्विपमेंट यूज करून. ओके, लिनन आणि इन्स्ट्रुमेंट्स दिलेलं आहे. डेड बॉडीज आपण विल्हेवाट कसं लावू शकतो बघा. डेड बॉडीज बाय बर्निंग द बॉडी ऑफ डिसीज पर्सन ऑल द पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम्स आर किल्ड. इन बिग सिटीज द डेड बॉडीज आर डिस्पोज्ड by the burning the body in the high currents of the heat produced by the electric furnace. Okay, डायरेक्टली आपण काय करतो आता विद्युत दाहिनी म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये बॉडी जाळून टाकतो. नेक्स्ट आहे बरिंग टेक्निक्स. द डेड बॉडीज आर बरीड अंडर द डीप अर्थ. जमिनीत गाडून टाकू शकतो आपण. अँड फ्लोटिंग, हे शक्यतो करू नये. द डेड बॉडीज आर डिस्पोज्ड इन अ नियर बाय रिव्हर, स्ट्रीम और वेल, बट ड्यू टू दिस मेथड it is the water becomes pollutes, contaminates and creates unhygienic conditions and water becomes unfit for human consumptions. Okay, हे काही टेक्निक्स दिले. इम्युनायझेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे मध्ये. वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन सगळे टर्मिनॉलॉजीज आणि मॅक्झिमम डेफिनेशन या टॉपिक मध्ये आहेत. ओके, आणि 3 टॉपिकचे मी क्वेश्चन यामध्ये कव्हर केलेले आहे. हा जे आहे 1 to 6 एक क्वेश्चन नंबर 1 to 6 हे नॉन कम्युनिकेबल डिसीज या टॉपिकचे आहेत. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 to आय थिंक 10 हे तुमचे फर्स्ट एड या टॉपिक मध्ये आहेत. आणि क्वेश्चन नंबर टॉपिक नंबर 6 ओके, एक क्वेश्चन नंबर 1 to 7 ओके, हे टॉपिक नंबर 6 एपिडेमियोलॉजी मध्ये आहेत. म्हणजे टॉपिक नंबर 4, 5 आणि 6 या तिन्ही टॉपिकचे क्वेश्चन मी या ठिकाणी एकत्र दिलेले आहेत. हे बघून घ्या एकदा तुम्ही, ठीक आहे. कळतं. सेशनलचे क्वेश्चन पेपर आहेत, ठीक आहे. थँक्यू.